नमस्कार मैत्रिणींनो, काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली आहे का? चला तर मग आज बनवूयात आपण पौष्टिक असा गुळाचा शिरा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे काजू, बदाम, मनुका, खोबऱ्याचा किस, विलायची, गूळ, साजूक तूप, केळीचे काप, रवा आणि केशर. दूध आणि रव्याला एकत्र करून घ्या. थोडी पातळच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता चला गॅसवरती पातेलं ठेवा आणि त्याच्यामध्ये साजूक तूप ॲड करा. तुपाला थोडंसं गरम झालं की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घ्या. ड्रायफ्रूट्सला थोडंसं एक हलकंसं परतून घ्या आणि त्यानंतर ते ड्रायफ्रूट्स काढून त्याच तुपामध्ये गूळ ॲड करा. गुळाला छान हलवून घ्या आणि जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला एक कन्सिस्टंटली हलवत राहायचं आहे. आणि आता त्या पातळ गुळामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे दूध आणि रव्याचं मिश्रण. दूध आणि रव्याचं मिश्रण थोडंसं हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते थोडंसं मिश्रण पातळ होत नाही तोपर्यंत छान आपल्याला असं मिक्स करायचं आहे. हलवून 1 मिनिटभर किंवा 2 मिनिटाचा वेळ लागेल तोपर्यंत आपल्याला छान हे हलवून घ्यायचं आहे. आणि आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत केळीचे काप. केळीचे काप ॲड केल्याच्या नंतर त्याला 1 मिनिटभर पुन्हा परतून घ्या, म्हणजे ते छान मिक्स होतील. आणि आता त्यामध्ये ॲड करा खूप सारे ड्रायफ्रूट्स. खोबऱ्याचा खीस टाका, मनुका, काजू, बदाम हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करायचं आहे. आता 1 मिनिटभर झाकण ठेवा आणि वाफ आल्याच्या नंतर काढून एकदा पुन्हा छान मिश्रण हलवून घ्या. रेडी आहे पौष्टिक गुळाचा